शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या रावेर आणि चोपडा इथे जाहीर सभा आहे। एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केल्यावर पहिल्यांदाच आता शरद पवारांची मुक्ताईनगर इथं जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे शरद पवार या सभेमध्ये नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। जळगाव लोकसभेचं बघायला गेलं तर रावेर लोकसभा ही सगळ्यात महत्त्वाची लोकसभा मानली जात आहे। याच ठिकाणी श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। आज बघायला गेलं तर शरदचंद्र पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। यांच्या ज्या सभा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मतदारसंघात बघायला गेलं तर साधारण चोपडा, भुसावळ व मुक्ताईनगर या तीन ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहे। खडसेंचा बालेकिल्ला असलेला हा मुक्ताईनगरमध्ये आज खडसेंच्या विषयी शरदचंद्र पवार काय बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। याच ठिकाणी प्रदेशाध्यक्ष महिला रोहिणी खडसे या देखील उपस्थित राहणार आहे। मात्र रक्षा खडसे ह्या त्यांच्या ननद व भाऊजाई याविषयी ते काय बोलणार आहे व वडील जे आहे एकनाथराव खडसे हे भाजपाच्या वाटेवर असल्यानंतर रोहिणी खडसे कशा पद्धतीनं याच मंचावरून बोलणार आहे याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।